बदलापूरमधील शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर घटनेचा निषेध संपूर्ण राज्यात पाहायला मिळाला। तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते आहे। त्या अनुषंगाने सर्वत्र सोशल मीडियावर महिला युवतींना स्वसंरक्षणाबाबत जनजागृती केली जात आहे। नाशिकमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली। आपल्या मुलीची छेड काढल्याने आईने टवाळखोरांना चांगला चोप दिल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली आहे। त्यामुळे या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे। संबंधित महिला व त्या मुली कोण होत्या याबाबत नाशिककरांमध्ये सर्वत्र उत्सुकता लागलेली आहे, परंतु त्या महिलांशी संवाद न होऊ शकल्याने चिंता देखील व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे ही घटना ज्यावेळी घडली त्या घटनेच्या वेळी सिडको हेडगेवार चौकातील विद्यमान नगरसेविका भाग्यश्री त्या ठिकाणी वेळीच उपस्थित झाल्या होत्या। त्यांनी ही सर्व घटना स्वतः अनुभवली असून त्या संदर्भात प्रबंधभूमीने नगरसेविका भाग्यश्री यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली आहे। पाहूयात। नमस्कार, मी सुनील बेल्दार। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। नाशिक शहरातल्या सिडको भागामधील हेगडेवार चौकामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी एक विचित्र घटना पाहायला मिळाली। या घटनेमध्ये काही टवाळखोरांनी एका महिलेच्या मुलीची छेड काढली आणि त्या महिलेने त्या टवाळखोरांना अक्षरशः चोप दिला। ही घटना खरं तर नाशिककरांसाठी खूप आनंदाची होती, कारण त्या महिलेने चोप दिल्यानंतर त्या टवाळखोरांना शिक्षा भेटली। कोलकाता असेल, बँगलोर असेल किंवा हल्लीच बदलापूरमध्ये ज्या घटना घडल्या, या घटनांच्या अनुषंगाने नाशिकमध्ये देखील ही घटना घडणार होती, परंतु त्या महिलेने दाखवलेलं स्वतःचं धाडस, मुलींनी दाखवलेलं धाडस खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण त्या मुलींनी वेळीच त्या टवाळखोरांना चोप दिला नसता तर यदा कदाचित नाशिकमध्ये देखील अशी एक विचित्र घटना पाहायला मिळाली असती आणि त्या अनुषंगाने नाशिकचं नाव देखील कुठेतरी खराब झाल्याचं चित्र आपल्याला दिसलं असतं। परंतु ती जी महिला होती किंवा त्या ज्या मुली होत्या त्या कोण आहेत अजून याचा देखील शोध लागले नाही, कारण त्या महिला कदाचित घाबरल्या असतील, त्यामुळे त्या समाज माध्यमांसमोर येण्यासाठी घाबरत असतील असा एकंदरीत अंदाज लावला जातोय। परंतु या सर्व घटनेच्या साक्षीदार होत्या त्या भाग्यश्री ताई। आपण या ताईशी संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत त्या दिवशी काय घटना घडली होती, काय झालं होतं हे सर्व आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। भाग्यश्री ताई, तुमचं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। ताई, गेल्या 2 दिवसांपूर्वी आपल्या चौकामध्ये घटना घडली, एकंदरीत ती घटना काय होती आणि काय झालं होतं? बुधवारी दुपारच्या वेळेमध्ये 1:30-2च्या वेळेस आम्ही मीटिंगवरनं येत होतो। आपल्या नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांनी आपले पोलीस आयुक्त कर्णिक साहेब आणि मुख्याध्यापक असतील, संस्था चालक असतील शाळेंचे आणि जे क्लासेसचे चालक आहे त्यांची मीटिंग लावलेली होती की बदलापूरमध्ये जी घटना घडली तशी घटना आपल्या नाशिकमध्ये घडू नये आणि त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातील या संदर्भात ताईंनी आपली मीटिंग लावलेली होती। त्या मीटिंगवरनं आम्ही घरी येत असताना तर हेडगेवार चौकामध्ये 4 टवाळखोर एका 3 महिलांची, म्हणजे ती महिला होती आणि तिच्या 2 मुली होत्या, अशा मुलींची छेड काढत होते। तर त्या महिलेनी आणि त्यांच्या त्या 2 मुलींनी त्या टवाळखोरांना चांगला चोप दिला आणि आम्ही येत असताना आम्ही ते बघितलं। आम्ही गाडीतून उतरलो तर ते टवाळखोर आम्हाला बघून पळाले, पण आम्ही त्यांच्या मागे पळालो पण ते आम्हाला काही सापडले नाही। मग त्या महिलांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की ताई, मी ते या ठिकाणी उभी होती, आरोग्य केंद्रामध्ये आलेली होती आणि माझ्या मुलींची वाट बघत होती। तर त्या मुलं असे विचित्र हावभाव करत होते माझ्याकडे बघून आणि माझ्या मुली आल्यानंतर ते काहीतरी बोलले, म्हणजे त्यांनी असं काहीतरी वाईट शब्द त्यांच्या तोंडून उच्चारला। तर मग त्या महिलेनी, मुली आलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांच्या मुलींना वाचवण्यासाठी त्या मुलांकडे धाव घेतली आणि त्या मुलांना मारण्यास सुरुवात केली। तर त्या महिलेनी मारण्यास सुरुवात केली तर त्यांच्या मुलींनी पण हिम्मत केली, आपली आई त्या मुलांना चोप देती, तर मग त्या मुलींनी मारायला सुरुवात केली। खरंच त्या महिलेचं आणि त्या मुलींचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। आता आपण बघतो कोलकाता येथे घटना घडली, बदलापूरमध्ये घटना घडली, आपल्या नाशिकमध्ये एका क्लासमध्ये अशीच घटना घडलेली आहे। तरी मी महिलांना सांगू इच्छिते की ह्याच मुलींप्रमाणे आणि या महिलेप्रमाणे आपण मीच माझी रक्षक म्हणून आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे। कारण आता याची खूप गरज आहे, कारण आता समाजामध्ये असे गैरप्रकार खूप जास्त प्रमाणात वाढत आहे।
कारण पोलीस प्रशासन जरी चांगलं कार्य करत असेल पण त्या मुलांवरती ते गुन्हे दाखल होत नाही, त्याच्यामुळे ते गुन्हेगार सुटून जातात. तरी तुम्ही म्हटलं की मीच माझी रक्षक, खूप छान असा शब्द तुम्ही या ठिकाणी उच्चारला. तर असं वाटत की नाशिकच्या महिलांनी ज्या ताईंनी ती हिंमत केली, मुलींनी हिंमत केली, अशा घटना घडत असतील तर महिलांनी समोर येणं गरजेचं आहे की नाही? हो बरोबर, महिलांनी समोर येऊन आपली स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. स्वतःनी समोर येऊन त्या जे मुलं आहेत त्रास देणारे त्यांच्याबद्दल ऍक्शन घेतली पाहिजे. त्यांना म्हणजे अशा मुलांचं परत धाडस होणार नाही, कोणत्याही महिलेकडे ते वाईट नजरेने बघणार नाही. आणि त्या मुलींनी किंवा त्या महिलांनी समोर येऊन पोलिसांमध्ये तक्रार पण दाखल केली पाहिजे, कोणालाही न घाबरता. कारण ते गुन्हेगार काय तक्रार दाखल झाली नाही तर ते गुन्हेगार सुटून जातात. या प्रकारात त्या मुलांवरती तक्रार दाखल झाली का? त्या मुलांवरती तक्रार दाखल झाली नाही, पण त्या मुली जरी आणि ती महिला जरी भेटली नसेल तर मी स्वतः त्यांच्यावरती तक्रार दाखल केलेली आहे. कारण नेहमीच त्या मुलांचा त्रास आहे. माझ्या प्रभागातल्या महिला असतील, दुपारच्या वेळेमध्ये कॉलेजवरनं परत येणाऱ्या, क्लासेसला जाणाऱ्या मुली असतील किंवा संध्याकाळी 10च्या नंतर त्या मुलांचा खूप मोठ्या प्रमाणात महिलांना त्रास आहे. मी बऱ्याच वेळेस त्यांची कंप्लेंट केलेली आहे पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, त्यामुळे ते परत सुटून येतात. आणि मी आमदार ताईंचे पण आभार मानते की त्यांच्या माध्यमातून CCTV या ठिकाणी बसवले गेले प्रत्येक चौकामध्ये. असे त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये 200 CCTV बसवलेले आहे. तरी त्याचा खरंच खूप चांगला फायदा होणार आहे. कारण आताच म्हणजे त्यांनी 2च दिवस झाले CCTV बसवला आणि लगेच आपल्याला हे मुलं पकडले गेली. ती जी महिला होती त्या महिलेने खूप मोठं धाडस दाखवलं, मुलीने धाडस दाखवलं. त्या महिलेने समाज माध्यमांसमोर येणं खूप महत्वाचं होतं, कारण त्यांचाच एक म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन इतर महिला देखील समोर येतील. परंतु ती महिला समोर येते, याचं मागचं कारण काय असेल? बहुतेक त्या महिला घाबरलेल्या असतील. तरी मी त्यांनी कुठे माझं हे बोलणं ऐकलं तर त्यांनी माध्यमांसमोर यावा किंवा माझ्याशी संपर्क करावा. त्यांचं कुठेही नाव येणार नाही पण त्या मुलांवरती तक्रार दाखल होईल आणि ते टवाळखोर जे मुलं आहे त्यांनाही त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही नाशिकच्या महिलांसाठी काय सांगाल? तुम्ही एक महिला आहे, तुम्ही हा अनुभवलेला आहे, तुम्ही घटना बघितल्या, तुम्ही आज लोकप्रतिनिधी आहात, या माध्यमातून तुम्ही नाशिकच्या महिलांसाठी काय संदेश द्याल? मी महिलांना एकच संदेश देईल की मीच माझी रक्षक म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं रक्षण करायला हिम्मत करायला शिकलं पाहिजे. त्यांच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास त्यांनी निर्माण करायला पाहिजे. त्यांनी आपले जे प्रशिक्षण आहे स्वरक्षणाचे ते प्रशिक्षणही घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे अशी कोणतीही घटना त्यांच्यासोबत घडणार नाही आणि जे टवाळखोर मुलं आहे त्यांनाही एक आळा बसेल. आणि जे टवाळखोर मुलं आहे तर पोलिसांनी त्यांची ज्या भागामध्ये ते टवाळखोरपणा करणार तर त्यांची धिंड पण काढली पाहिजे. कारण इतर समाजाला पण दिसलं पाहिजे की हेच ते मुलं आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण समजलं पाहिजे की आपण आपल्या मुलांना चांगली शिकवण दिली पाहिजे. ताईंनी खूप छान असा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. ज्या टवाळखोरांनी महिलांची छेड काढली असेल अशा टवाळखोरांची धिंड संपूर्ण चौकामध्ये काढून त्यांच्या आई वडिलांना तरी किमान समजलं पाहिजे की आपण आपल्या मुलांवरती काय संस्कार केले होते. विशेष म्हणजे जी घटना घडली ती खरंच खूपच धक्कादायक होती. यदा कदाचित त्या महिलांनी आणि त्या दोन्ही मुलींनी हिंमत केली नसती, त्या मुलांना चोप दिला नसता तर ही घटना कुठेतरी दबली गेली असती. पुन्हा एकदा नाशिकचं नाव खराब झालं असतं. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच उपेंद्रनगरमध्ये एका क्लास चालकाने ज्या लहान मुलीवरती अत्याचार केला त्यामध्ये त्यावेळी देखील संपूर्ण नाशिककरांमध्ये एक संताप पाहायला मिळाला होता. परंतु भाग्यश्री ताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं, पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची तक्रारची वाट न बघता अशा टवाळखोरांना शिक्षा केलीच पाहिजे. विशेषतः ताईंनी उल्लेख केला गेल्या 5-6 वर्षापासून ते हेगडेवार चौकातील असलेल्या टवाळखोर मुलांमुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना, खास करून कॉलेजमधल्या तरुणींना त्रास त्या मुलांचा होतो. या टवाळखोरांना स्थानिक पोलीस प्रशासन म्हणजे अंबर पोलीस स्टेशन प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली गेली पाहिजे असं ताईंची खरं तर मागणी आहे. आणि आता याकडे नाशिक शहर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने बघतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रबंधसाठी मी सुनील बेलदार, सिडको, नाशिक.